दरम्यान हाय प्रोफाईल दुर्घटनेच्या चौकशीला एवढा का वेळ लागतोय? ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी आज संतप्त सवाल उपस्थित केलाय। दरम्यान ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी यांनी। पाहूया। पवार यांची दुर्घटनेमध्ये आपण निधन झालेलं आहे आणि त्याचसोबत बोलण्यासाठी आपल्यासोबत सचिन अहिर आहेत। सर, सातत्याने शरद पवार गटाकडे रोहित पवार हे पत्रकार परिषद घेत जे ते सादरीकरण करतात त्यात काहीतरी तथ्य म्हणून मी आपण चर्चा करतो। आणि दुर्दैव असं की एवढ्या मोठ्या हाय प्रोफाईलची दुर्घटनेने जर मृत्युमुखी होऊन महिनाभर उलटून पण जर काहीच त्याच्यातली स्पष्टता येत नाही आहे, हे दुर्दैव नाही आहे का? आणि आता DGCI कारवाई करते आणि काही विमान ग्राउंडेड करण्याचा प्रयत्न करतात। अरे काय ग्राउंडेड करताय तुम्ही? हे परवानगीच कशी दिली या विमानांना उडायला? त्याच्या त्या अधिकाऱ्यांवर तुम्ही कारवाई करणार की नाही? इन्स्पेक्शन कोणी केले? NOCs कोणी दिलेले आहेत? किती आर त्याचा रनिंग होता? ते विमान इकडे देशामध्ये आणले कुठनं? कोणी खरेदी केली तर ती का नाही? त्या कुठच्या किती किमतीचे होते? किती वर्ष जुने होते? त्याचे सांगाडेत फक्त नवीन बदललेत की आतले इंजन बदललेत? हे सर्व गोष्टीची एक SOP असते, पण ती झाली नाही आहे। भाजप आक्रमक का होते हे समजत नाही। भाजपनी मालेगावला एक भूमिका घेतात, मीरा भाईंदरला वेगळी भूमिका घेतात। त्यांच्या हातात सरकार आहे, सत्ता आहे, घ्या ना, कारवाई करा ना। तुम्हाला विधानसभेमध्ये बोलायची गरज काय? तिकडे जायची गरज काय? त्यांनी जर अयोग्य केलं असेल तर कारवाई करा। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत उबाळेसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।